वादळी वारा पावसाची सुरुवात आणि त्यासोबतच मस्तपैकी सुंदर असे कांदा भजी सोबतच अद्रक घातलेला चहा आणि करूयात आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात. वेलकम टू सौ मावशी ब्लॉग्स. हे गाइस, सो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. आज असंच वाजलेलं ॲक्च्युली पहाटेचे 6 वाजायला आले आहेत आणि बाहेर खूप जोराचा पाऊस पडतो. खूप जोराचा, एकदम अक्षरशः बघू शकता वीज वगैरे चमकते मस्तपैकी. आणि ह्या गडगडण्याचा आवाज येत असेल तुम्हाला. या गडगडण्याच्या आवाजातच माऊ पण उठले, माऊचे पप्पा पण उठले. म्हटलं एवढा जोरदार पाऊस पडतोय तर काहीतरी खायला बनवू का. तर मी विचारलं आधी काय खायचं आहे. तर मी म्हटलं पोहे खायचे की कांदा भजी खायचे. सो माऊ म्हटली मला कांदा भजी, म्हटलं मला पोहे. म्हटलं एकच काहीतरी सांगा. तर माऊ बोलते मला कांदा भजी खायचे. सो चला करूयात रेडी आपण माऊसाठी कांदा भजी. मस्तपैकी आलं घालून चहा, एवढा छान मस्तपैकी पावसामध्ये. 6 वाजायला आले तरी एवढा जोरात पाऊस पडतो, एकदम डबी वाजतात मला. वीज चमकते मस्तपैकी. जोराचा पाऊस पडलाय, खूप जोराला. सगळा पाऊस माझ्या घरात आलेला आहे. बघू शकता पाऊस पडतो. बापरे, पाऊस बघाय पडतो. माऊ उठलेली आहे झोपेतून पाऊस बघायला. पाऊस बघ, माऊ पाऊस आला. माऊ झोपेतून उठले. एवढा मोठ्याने ढगांचा आवाज येतोय जोरजोरात. पाऊस आला. ते म्हणून माऊ आणि मावता सकाळी 6 वाजता चादर घेऊन अंगावर बसले. माऊ ए काय लवकर उठलेलं आहे. तुला करूया आता खूप तयारी कांदा भजीची. सो चला, इथे मी फटाफट टोप घेतलेला आहे, मस्तपैकी अद्रक घेतलेला आहे, छानपैकी चहा करायला सुरुवात करते मस्तपैकी. ॲक्च्युली इकडे मी फास्ट पळवलं आहे कारण की इथे खूप अशा म्हणजे डग खूप वाजत होते. जाम जोरात एकदम पाऊस पडत होता, एकदम खतरनाकमध्ये. अक्षरशः म्हणजे पूर्ण गॅलरी, दोन्ही गॅलरी भरल्या होत्या. पूर्ण पाणी म्हणजे भरलं पाण्याने, सगळं पाणी आतमध्ये आलं होतं. सो इकडे मस्तपैकी छानपैकी सकाळ सकाळी सुंदर असा चहा करायला घेतलेला आहे. आणि घेतलेले आहेत मस्तपैकी 4-5 कांदे मस्तपैकी चिरून घेतोय. कच 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 कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली, हाताला चटका लागला तर कढई तापवली. तुमच्यासाठी स्पेशल केवढं पाहिजे सोसवलं, थोडं तरी सांगाल का न. ओ पाहुणं, कांदा भजी खाल्लात का? ओ पाहुणं, कांदा भजी खाल्लात का? चला, ही अशी थोडीफार मजाक मस्ती घेऊन करूयात छानपैकी कांदा भजी. सो इथे तेवढं माऊचे पप्पा आले. माऊचे पप्पा म्हणत होते मी म्हटलं आज जोरात पाऊस पडतोय, आज काही कामाला जायचं होणार नाही वाटतं, आज सुट्टी घेणार. तर तेवढंच माऊचे पप्पा बोलत होते असं पण मूड नाही जायचा. म्हटलं कालच संडे झालाय, आज लगेच सुट्टी. तेवढंच पाऊस थोड्या वेळाने गेला. म्हणता अरे शिट यार, आता कामाला जायला लागणार. नाही इश्यू. चला, पण सकाळी सकाळी छानपैकी असं सुरुवात झालेली आहे मस्त. माता थोड्या वेळात लगेच माऊ येते. माऊ मला तिकडून विचारत होते मम्मा काय करतेस म्हणून. मी म्हटलं अगं कांदा भजी तुला आवडतात म्हणून कांदा भजी करते, है ना माऊ.
सो इथे मस्त एखादा कांदाचं छान स्लायसेस करून घेतलेले आहेत मस्तपैकी. तेवढ्यात माझी माऊ आलेली आहे आणि मी रडते, कारण की माऊला म्हटलं माऊ मी रडते. म्हणजे काय म्हटलं माऊ येऊन बोलते कशासाठी, कांदा कापते ना म्हणून. कांदा रडवतोय मला खूप. हे बघ आली, विचारते का रडते तू, आणि खरंच भरपूर पाणी येत होतं डोळ्यातून, जाम जळजळत होते डोळे कांदा कापून झाल्यानंतर. कांदा कापताना काय वाटलं नाही, पण ते कांद्याचं आपण वेगवेगळं करत होतो तेव्हा दुखायला लागलं, म्हणजे हे व्हायला लागलं, जळजळायला लागलं. सो इथे मस्तपैकी बेसन वगैरे घेतलेलं आहे. छानपैकी कांद्याच्या मिश्रणमध्ये टाकायचं आहे. मस्तपैकी ओवा, मीठ, थोडाफार मसाला वगैरे मस्तपैकी घेतला. माऊची इथे चालली मस्ती बघा. मुद्दामून कॅमेरा समोर आले आणि काय ना काहीतरी बडबड ऍक्टिंग करत बसले है ना भाऊ. ब्रश करते. अच्छा ब्रश करत होती. अच्छा. हा ते कांदाभाजी करत, तिला म्हटलं ब्रश कर उठून. तिने ब्रश करत होती, मी बघितलंच नाही. तर चांगलं मस्तपैकी आपलं बॅटर रेडी झालेलं आहे आणि आता आपण करूयात कांदाभाजी करायला सुरुवात. आणि हे माऊ काय दाखवतेस तू? आणि सर ते असं हे होतं ना, म्हणजे मला पप्पानी गिफ्ट दिलेलं ते कॅरम बोर्ड, तर माझ्या बर्थडेला नाही घेतलेलं. हा तुम्हाला सांगायचंच विसरले की माऊ साठी काल एक छानसा सरप्राईज घेतलेला आहे, ते म्हणजे कॅरम बोर्ड. आणि म्हणजे माझ्या बर्थडेला मम्मी पप्पानी मला ते सायकल घेणार होते, पण ती खूप मागच्या वेळेस घेतलेली ना सायकल, खूप मागच्या वेळेस घेतलेली होती ना, म्हणून मला कॅरम घेतला, हे बर्थडेचं गिफ्ट. हा मग ठीक आहे, आपण सायकल नंतरून घेऊया. ओके चालेल. मागच्या बर्थडेला तुला सायकल घेतली ना, प्रत्येक बर्थडेला काहीतरी वेगवेगळं घ्यायचं नाही का, एक असं सारखं प्रत्येक बर्थडेला घेतला तर मजा नाही येणार ना, है की नाही. सो इथे मस्तपैकी शिजत आहे भजी मस्तपैकी तेलामध्ये, आणि माऊचा काही ना काहीतरी कार्यक्रम चालू आहे. मस्तपैकी एवढं ढग एवढं जोरजोरात वाजतायत ना, अक्षरशः माऊ म्हणतोय बापरे थंडी वाजायला लागेल. तेवढं आमचे कुकी आणि चिनू दोघे पण मस्ती करत होते. इथे फायनली आपली डिश रेडी झालेली आहे. कांदा भजी विथ अद्रक भरून मस्तपैकी छान. चला या खायला. तर देऊयात माऊच्या पप्पाला आणि माऊला, बघूया कसं वाटतं. चल पाऊस आणि कांदा भजी घ्या. सकाळ सकाळचा नाश्ता कांदा भजी खाऊन सांगा कसं झालाय. कशाचा मस्त झालंय, छान झालंय माऊ. सो इथे छानपैकी पिक्स काढून घेतलेले आहेत मस्तपैकी आम्ही. त्यानंतर माऊनी मला भरवलेला आहे. किती छान झालेली आहे कांदा भजी. सो तुम्ही पण या सर्व खायला. सो चला हा व्लॉग मी इथे सेंड करते. अशा प्रकारे खूप छान सकाळची सुरुवात झालेली आहे आमच्या सर्वांचीच. मस्तपैकी कांदा भजी आणि मस्तपैकी अद्रक घातलेला चहा पिऊन. सो चला तुम्ही देखील या खायला प्यायला. ब्लॉग मी इथे सेंड करते. तोपर्यंत भेटूया आपण नवीन ब्लॉग घेऊन. सो तर चला टाटा बाय बाय, गुड नाईट. सॉरी गुड नाईट का बोलते, आता तर मॉर्निंग झालेली आहे. सो व्हेरी 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 गुड मॉर्निंग. व्हेरी गुड रेनी मॉर्निंग. सो चला बाय बाय. पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉग घेऊन, नवीन काहीतरी घेऊन. आपल्या सौमावशी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्स for watching Saumashi vlog. Like, subscribe and comment. Press the bell icon for more videos. Ding dong. Bye.